अलका IVF वंध्यत्व, टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF साठी गेल्या 20 वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव. संपर्क तिडके हॉस्पिटल, बार्शी रोड, बीड. करोनाचा काळ होता आणि रस्त्यावर फिरण्यासाठी सगळ्यांना बंधनं होती. त्यात जर एखादा करोना रुग्ण रस्त्यावर फिरतोय असं कळलं तर सगळी यंत्रणाच घाबरून जायची. अशातच नागपुरातले एक आमदारच करोना पॉझिटिव्ह असतानाही रस्त्यावर आले. या आमदारांचं नाव होतं कृष्णा खोपडे. ते भलेही लोकांच्या मदतीच्या निमित्ताने रस्त्यावर आले होते, पण त्याने दुसऱ्यांनाही करोनाची बाधा होण्याची भीती होती. आणि हे जेव्हा तिथल्या महापालिका आयुक्तांना कळलं तेव्हा थेट पोलिसांनाच आदेश गेले की या आमदारावर तातडीने गुन्हा दाखल करा. भाजप आमदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देणारे हे महापालिका आयुक्त होते तुकाराम मुंडे. तेच तुकाराम मुंडे यांचा पुढे या आमदारासोबत बऱ्याचदा खटका उडाला. तुकाराम मुंडे यांच्या बदलीसाठी अख्खी नागपूरची भाजपा कामाला लागली आणि तुकाराम मुंडेंची बदली केली. पण नागपुरातून जाताना तुकाराम मुंडे यांनी एक असा जिव्हारी लागणारा वार केला ज्याचे परिणाम अजूनही दिसत आहेत. हा जिव्हारी लागणारा वार म्हणजे 17 जणांना कामावरून काढण्याचा निर्णय होता. या 17 जणांमध्ये कृष्णा खोपडे यांचा मेहुणा होता. हे आतापर्यंत तुम्ही ऐकलं असेल, पण त्याही पलीकडे जाऊन बऱ्याच घटना घडल्या आणि तुकाराम मुंडे सगळ्यांवर भारी पडले. 17 जण कायमचे घरी पाठवून अख्ख्या नागपूर भाजपाला अंगावर घेतलं. ज्या तुकाराम मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत त्या तुकाराम मुंडेंनी नागपूरमधल्या नाड्या कशा आवळल्या होत्या आणि कृष्णा खोपडे 5 वर्षानंतरही एवढे पर्सनल का झालेत त्याची माहितीच मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे. नमस्कार, मी विशाल. तुम्ही पाहताय story.com. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक करायला विसरू नका. तुकाराम मुंडे या अधिकाऱ्याविषयी काही सांगायची गरज यासाठी नसते, कारण यांचं सिर्फ नाम ही काफी आहे. जिथे जाईल तिथे अगदी नगरसेवकांपासून ते आमदारांपर्यंत आणि मंत्रालयात मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनाच तुकाराम मुंडे नकोशे वाटतात. कारण तुकाराम मुंडे हे प्रत्येक ठिकाणी नियमावर बोट ठेवतात आणि या नियमाच्या आडवा येणारा मंत्री जरी असेल तर त्याचीही अडचण होते. याच कारणामुळे गेल्या 20 वर्षात त्यांच्या 24 बदल्या झाल्या आणि त्यांच्या बॅचचे अधिकारी जिथे सचिव दर्जाच्याही वरच्या पोस्टिंगला आहेत तिथे तत्व सांभाळण्यासाठी तुकाराम मुंडे यांनी सगळी कारकीर्द पणाला लावली. त्यांची अशीच एक टर्म गाजली ती नागपूरची. करोनाचा काळ होता आणि या कठीण काळात महापालिकेने केलेलं काम, आयुक्तांची शिस्त, लोकांना मिळालेली मदत याची बरीच चर्चा झाली. तुकाराम मुंडे यांनी नागपूरची सूत्र हातात घेतल्यानंतर अनावश्यक खर्च सगळ्यात बंद करून टाकला आणि कामाला शिस्त लावली. तुकाराम मुंडेंकडे एक फाईल आली ज्यावर त्यांना सही करायची होती. पण याच फाईलनंतर एक स्टोरी सुरू होते जी तुकाराम मुंडे विरुद्ध नागपूर भाजप असं वळण घेते. स्टोरी सुरू होते 1 सप्टेंबर 1993 रोजी. म्हणजे या दिवशी नागपूर महापालिकेने एक पदभरतीसाठी जाहिरात काढली होती. पुढे ही 161 पदांची भरती झाली आणि त्याला हायकोर्टाकडून स्थगितीही आली. मात्र 1997 मध्ये स्थगिती उठल्यानंतर महापालिकेने एकूण 252 उमेदवारांना नियुक्तीचे पत्र दिले. म्हणजे 106 जागा जास्त भरल्या गेल्या. मान्य पदांपेक्षा जास्त जे 106 जण होते त्यांची नियुक्ती कोर्टाकडून बेकायदेशीर ठरवण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी कोर्टातली लढाई लढवली. तेव्हाच्या महापालिका आयुक्तांनी नियुक्ती देण्यासाठी मनाई केली. 10 वर्ष उलटले तरी लढा सुरूच होता आणि 106 जणांचं प्रकरण थेट 2010 मध्ये समोर आलं. या 106 जणांची प्रधान सचिवांकडे जी सुनावणी 2010 मध्ये झाली त्यात समोर आलं की यापैकी 89 जणांचे रितसर अर्ज आहेत. मात्र 17 जणांची एंट्री ही बॅकडोअर झाली आहे. या 17 जणांमध्ये आमदार कृष्णा खोपडे यांचे मेहुणे सुभाष घाटेही होते. या 17 पैकी 5 जणांचे तर अर्जही नव्हते तरी त्यांची नियुक्ती झाली. 5 जणांची मुलाखत न घेताच नियुक्ती, तर 6 जणांचे अर्ज अपात्र असतानाही त्यांची निवड झाली. तर 1 जण प्रतीक्षा यादीतून आला होता आणि धक्कादायक म्हणजे या वेटिंग लिस्ट मधल्या उमेदवाराला घेण्यासाठी एका निवड झालेल्या उमेदवाराला वगळण्यात आलं होतं. हे सगळं 2010च्या सुनावणीत समोर आलं. तरीही या 17 जणांनी लढाई सुरूच ठेवली आणि महापालिकेने 2019 मध्ये महासभेत ठराव आणून या 17 जणांना सेवेत सामावून घेतलं. आता 20 वर्षांच्या लढाईनंतर सेवेत सहभागी झालेल्या या कर्मचाऱ्यांचं वय आधीच 58च्या पुढे गेलेलं होतं आणि 2001 पासूनचं वेतन आणि सेवा ज्येष्ठता मिळवण्यासाठी या सगळ्यांची लढाई सुरू होती. पण या सगळ्यांचं बॅड लक असं की ही फाईल नेमकी तुकाराम मुंडेंसमोर गेली. तुकाराम मुंडेंनी पुन्हा सगळं प्रकरण काढलं. डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावली. या 17 जणांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे असा शेरा मारला. कारण 2010च्या प्रधान सचिवांच्या सुनावणीतच या 17 जणांविषयी धक्कादायक प्रकार समोर आले होते. कडक शिस्तीसाठी ओळख असलेल्या तुकाराम मुंडे यांनी कोणाच्याही दबावात न येता सगळ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली.
महापालिकेत नियुक्ती मिळवण्यासाठी 20 वर्ष शक्यतो प्रत्येक प्रयत्न करून पाहिला. अखेर नियुक्तीही मिळाली. ही नियुक्ती मिळाल्यानंतर 2001 पासूनचं वेतन आणि भत्ते देण्याची मागणी केली आणि फाईल नेमकी तुकाराम मुंडेंसमोर गेली. तुकाराम मुंडेंनी शेरा मारला की यांना 1 रुपयाही देण्याचा संबंध नाही आणि ही नियुक्तीच बेकायदेशीर आहे. हे 17 जण हायकोर्टात गेले. कोर्टानेही तुकाराम मुंडे यांचा निर्णय कायम ठेवला आणि आमदार कृष्णा खोपडे यांच्या मेहुण्यासह 17 जणांनी 20 वर्ष ज्यासाठी पाठपुरावा केला ते सगळं पाण्यात गेलं. हा वाद फक्त कृष्णा खोपडे विरुद्ध तुकाराम मुंडे नाही तर महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी हा ठराव आणला होता. सध्या आमदार असलेले प्रवीण दटके यांनी सभागृह नेते म्हणूनही काम पाहिलं होतं. आता आमदार असलेले संदीप जोशी हे महापौर होते. या सगळ्यांनी महापालिकेच्या महासभेत जो ठराव पास केला तोच बेकायदेशीर ठरवून तुकाराम मुंडे यांनी सगळ्यांनाच अंगावर घेतलं. हा वाद पेटायला सुरुवात झाली आणि तुकाराम मुंडे यांच्यावर भाजप नेत्यांनी एक आरोप केला की यांनी स्मार्ट सिटीचे अधिकारी नसतानाही 18 कोटींच्या मंजुरीवर सही केली. आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार झाली आणि त्यातून तुकाराम मुंडे यांना क्लीन चिट मिळाली. ज्या तुकाराम मुंडेंची ओळख मिस्टर क्लीन अशी आहे त्यांच्यावरच म्हणजे त्यांच्या इमेजवरच घाव घालण्याचा हा पहिला प्रकार होता. ही क्लीन चिट मिळाली खरी, पण अमितेश कुमार हे नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून गेल्यानंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे म्हणजे EOWकडे तक्रार करण्यात आली. तुकाराम मुंडे यांनी कडक शिस्त लावली होती आणि त्याचे परिणाम म्हणून ते वेगवेगळ्या चौकशांना सामोरे जात होते. एका महिला कर्मचाऱ्याने थेट महिला आयोगातच तक्रार केली. महिला आयोगाने सांगितलं की ही शारीरिक छळाची तक्रार नसून अंतर्गत चौकशी समितीमार्फत याची दखल घेतली जावी. एवढं सगळं करूनही तुकाराम मुंडे एकाही आरोपात अडकले नव्हते आणि अशातच कृष्णा खोपडे यांनी माहिती अधिकार आयुक्तांकडून तुकाराम मुंडे यांच्यावर आतापर्यंत काय कारवाई झाली याची माहिती मागवली. माहिती आयुक्तांनी आदेश दिले की स्मार्ट सिटी CEOनी यात कारवाई करावी. मात्र माहिती आयुक्तांना फक्त माहिती देण्याचे अधिकार आहेत की त्यासोबतच कारवाईचे हे आदेश देता येतात हा प्रश्नही उपस्थित झाला. त्यातच अशीही एक माहिती समोर येते की पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत जी तक्रार दाखल झाली होती, जी या व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला सांगितली, अमितेश कुमार आल्यानंतर जी तक्रार दाखल झाली होती त्यातूनही कोणतीही अनियमितता झालं नसल्याचं स्पष्ट झालं. म्हणजे तुकाराम मुंडे यांना क्लीन चिट भेटली. हा अहवाल अजून समोर आलेला नसला तरी तसा अंदाज व्यक्त केला जातोय आणि यानंतरच कृष्णा खोपडे हे अधिवेशन काळात आक्रमक झाले. कृष्णा खोपडे यांनी भाषणात सांगितलं की गरोदर महिलेची सुट्टी नाकारली, शिवाय 17 जणांना बेकायदेशीरपणे काढून टाकला. कृष्णा खोपडे यांना भाजपचे नागपुरातलेच आमदार प्रवीण दटके यांनी साथ दिली. मात्र या 17 जणांचा 1993 पासूनचा प्रवास पाहिला तर तुकाराम मुंडे यांच्याकडून जे अपेक्षित होतं तेच त्यांनी केलं हे कोर्टात गेल्यावरही सिद्ध झालं. तुकाराम मुंडे हे प्रामाणिकपणाची शिक्षा गेल्या 20 वर्षांपासून भोगतायत आणि याच्या बदल्यात त्यांच्या वेगवेगळ्या चौकशा लावून मानसिक छळ कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच बदली अशी किंमत ते सातत्याने मोजतायत. कृष्णा खोपडे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर सोशल मीडियावर तुकाराम मुंडे यांच्या समर्थनार्थ जनता उतरली आणि आरोप करणारेच बॅकफूटवर गेले. या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं? प्रामाणिकपणासाठी एखाद्याला खरंच अशा चौकशा आणि बदनामीची शिक्षा मिळणं योग्य आहे का? असंच होत राहिलं तर अधिकारी प्रामाणिकपणे काम करायला खरंच धडावतील का? तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा.